हां, तर काल मला टीचर्स डेबद्दल बोलायचं होतं, पण मैत्रिणीच्या घरी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. अगदी 2 मिनिटाचाच व्हिडिओ बनेल, कारण स्टोरेज फुल आहे. तर मला हेच सांगायचं होतं, कारण उद्या व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही. आता टीचर्स डे काल झाला, तो कधी व्हिडिओ बनवण्यात मग काही पॉईंट नसतो. म्हटलं आजच बनवूया व्हिडिओ, काल काय बनवायला वेळ मिळाला नाही किंवा मैत्रिणीच्या घरी असल्यामुळे मी काय बनवला नाही. तर मग मला हे सांगायचं आहे आवर्जून, की टीचर्स डे किंवा टीचर्स आपल्याला एक तो रिस्पेक्ट असतो, एक आदर असतो. तर हे जे दुसऱ्या दिवशी वगैरे जोक येतात किंवा त्या दिवशीही काही जोक येतात, की तुमच्याकडनं आम्ही हे शिकलो, तर तुम्हाला पण हॅपी टीचर्स डे, तुमच्याकडनं आम्हाला ते शिकायला मिळालं म्हणून हॅपी टीचर्स डे. तर कोणी कुणाकडनं काही शिकत नाही. आपण शिकतो ते फक्त शाळेत शिकतो, आपल्या गुरुकडनं, तेच आपले गुरु असतात. आणि घरी शिकतो ते आपल्या आईवडिलांकडनं, ते आपले घरचे गुरु असतात. तर ह्याच्या व्यतिरिक्त मला तर कोणी गुरु दिसत नाही आणि गुरु कोणी वाटत नाही. आणि गुरु बनायची पात्रता किंवा योग्यता सगळ्यांमध्ये नसते. त्याच्यासाठी त्यांनी योग्य शिक्षण घेतलेलं असतं. तर तो जे शाळेतले शिक्षक असतात तेच गुरु असतात आणि घरचे आईवडील अनुभवी असतात ते गुरु असतात. ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कोणी आपल्याला काही शिकवतं आणि कोणी आपल्याला काही सांगतं. हां, आपण कोणाकडनं काही चांगलं घेतलं तर ते आपला गुण आहे, तो त्यांचा नाही. कोणी आपल्याला शिकवायला जात नाही, कोणाला एवढा वेळही नसतो. कोणाला एवढा वेळ नाही आहे दुसऱ्याला काही शिकवायचं आणि दुसऱ्याला काही चांगलं सांगायचं. आता जो तो आपल्या आपल्या व्यापामध्ये आहे, जो तो आपल्या आपल्यामध्ये मग्न आहे. स्वतःमधनंच कोणाला एवढा वेळ मिळत नाही दुसऱ्यासाठी, तर कोण कोणाला काय शिकवणार. तर जर तुम्ही कोणाकडनं काही चांगलं शिकत असाल तर तो तुमचा गुण आहे. तो शिकवणाऱ्याला कोणाला शिकवायची काय एवढी इच्छाही नसते आणि तेवढी त्याची पात्रताही नसते आणि योग्यताही नसते. ती तुमची पात्रता असते, ती तुमची योग्यता असते की तुम्ही काहीतरी चांगलं शिकता, तो तुमचा मोठेपणा आहे. तर कोणी कोणाला शिकवायला जात नाही, तर कोणी कोणाचा गुरु नसतोच. तर हे जे जोक बी येतात ते मला फार खटकतात. तुमच्याकडनं मी हे शिकलो म्हणून तुम्ही माझे गुरु झाला, तुम्हाला हॅपी टीचर्स डे. हा काय जोकचा विषय नाही आहे, हा खूप रिस्पेक्टचा आणि आदराची भावना आहे त्याच्यामध्ये. शिक्षक म्हटलं की एक आदरयुक्तच भावना मनामध्ये आपोआप निर्माण होते. आता मला माझे जे शिक्षक आठवतात ते 1ली ते 10वीपर्यंतचे आठवतात. 11वी 12वीचे पण मला आठवतात, कारण ते शाळेमध्ये होते. पण FYचे मला शिक्षकांची नावंही माहीत नाही, कारण त्यांच्याबद्दल मला म्हणजे जे आपुलकीचं जिकडे नातं तयार होतं तेच आपल्या लक्षात राहतात. बाकी मला कोणी लक्षात राहतच नाही. तर आमचे शाळेतले शिक्षक आहे ना, शिक्षा पण करायचे आणि शिक्षा साधी नव्हती. एवढी मोठी फुटपट्टी असायची आणि त्याच्याशी मारायचे ना हातावर, हात पुढे कर म्हणायचे आणि सटकन मारायचे फटाक. तर ते लाल चट्टा उमटायचा, अक्षरशः हात लाल 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 बुंद व्हायचा. एकदा या हातावर एकदा या हातावर हात लाल. पण आम्हाला कधी आमच्या शिक्षकांचा राग नाही आला, कधीच नाही. आणि ना कधी आम्ही उलटं बोललो की ह्यांनी मला मारलं म्हणून मी राग धरला आहे. कारण माहिती आहे चूक आपली होती, आपली चूक होती.